झी 24 तास एक पाऊल पुढे। सगळ्या सर्वसामान्यांना या त्रासाला सामोरं जावं लागलेलं आहे। निश्चित स्थळी पोहोचताच आलेलं नाहीये। ज्यांना कामावर जाणं गरजेचं आहे, काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत, त्यांना सुद्धा परीक्षेला पोहोचता आलेलं नाहीये। अशी सगळी परिस्थिती निर्माण झाली आज मुंबईमध्ये। कुर्ल्याजवळ रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यानं मध्य आणि हार्बर रेल्वेच्या सगळ्याच प्लॅटफॉर्मवर पहाटेपासूनच तुफान गर्दी उसळलेली दिसून आली। रात्री रेल्वे वाहतूक ठप्प झाल्यानंतर सकाळी त्याचा खरा परिणाम जाणवू लागला। सकाळपासून कर्जत कसारा ते सीएसटी ही वाहतूक विस्कळीत झाली होती, तर पनवेल सीएसटी हार्बर मार्गावरची वाहतूकही विस्कळीत झाली होती। पहाटेच्या वेळी ऑफिस गाठण्यासाठी निघालेले मुंबईकर प्लॅटफॉर्मवरच अडकून पडले होते। सकाळच्या वेळी अनाउन्समेंट सुद्धा होत नव्हत्या, त्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळाची स्थिती, संभ्रमावस्था होती। लोकल गाड्या रद्द होत होत्या, त्यामुळे प्लॅटफॉर्मवर तुफान गर्दी झाली होती। सकाळच्या सुमारास मोठ्या रेल्वे स्टेशन्सवर अनाउन्समेंट सुरू झालेली होती, मात्र तोपर्यंत फारच उशीर झाला होता। प्रवाशांना प्रचंड मनस्ताप या सगळ्यामध्ये सहन करावा लागला। रेल्वे प्रवाशांना पूर्ण आणि सत्य माहिती मिळत नव्हती। लोकल 40 ते 50 मिनिटं उशिरा धावत असल्याची माहिती देण्यात येत होती। प्रत्यक्षात तास लोकल्स येतच नव्हत्या, त्यामुळे प्रवाशांचा संताप उफाळून आलेला होता। मुंबईची लाईफलाईन म्हणतो आपण, रेल्वे वाहतूक जिला लाईफलाईन म्हटलं जातं ती कोलमडली आणि त्यामुळे मुंबईचे रस्ते सुद्धा जाम झाले। शहरामध्ये अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा दिसून आल्या। सकाळच्या ट्रेन अत्यंत धीम्या गतीने असल्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्ग स्वीकारले। काहींनी बसेस, टॅक्सी, रिक्षा तर अनेकांनी स्वतःच्या गाड्या बाहेर काढल्या। त्यामुळे ईस्टर्न एक्सप्रेसवे, सायन पनवेल महामार्ग या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या। या ट्रॅफिक जॅममुळे चाकरमान्यांना कामावर जाण्यासाठी प्रचंड वेळ लागत होता। दररोज ज्या प्रवासाला 1.5 ते 2 तास लागायचे, त्या प्रवासाला आज 4 तासांपेक्षा जास्त कालावधी लागत होता। ट्रॅफिकमध्ये अनेक स्कूल बसेस अडकल्या आणि त्यामुळे लहान मुलांचे सुद्धा हाल झाले। ज्येष्ठ नागरिकांची, आजारी नागरिकांचे ट्रॅफिकमुळे हाल झाले। लांब पल्ल्यांच्या गाड्या सुद्धा उशिराने धावतायत आणि त्यामुळे सुद्धा त्याचा परिणाम रोडवरचं जे ट्रॅफिक आहे, रोडवरची जी वाहतूक आहे त्यावर दिसून आला। रेल्वेच्या खेळखंडोब्यामुळे ठाण्यामध्ये अडकलेल्या शेकडो प्रवाशांनी मुंबई गाठण्यासाठी एसटी बसचा आधार घेतला। त्यामुळे एसटी बसेसना तुफान गर्दी झालेली होती। ठाणे रेल्वे स्टेशन बाहेर असलेल्या एसटी स्टँडवर प्रवाशांच्या रांगाच रांगा लागल्याचं चित्र होतं। प्रवाशांनी रेल्वेच्या खेळखंडोब्याला निवडलेला पर्याय अधिकच भयानक होता। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी घेतलेला हा आढावा। सकाळपासूनच रेल्वे वाहतूक कोलमडलेली आहे आणि त्याचा फटका चाकरमान्यांना बसलेला आहे। चाकरमानी पर्यायी मार्ग शोधतोय, तो मार्ग म्हणजे रिक्षा, टॅक्सी किंवा बस। रिक्षावाल्यांचा उद्धटपणा आणि त्यांची हकीकरपणा याला कंटाळून आता चाकरमानी बसस्टॉपवरती चाललेला आहे आणि बसस्टॉप तुम्ही बघू शकता, बसस्टॉप पूर्णतः चाकरमानीने भरलेला आहे। काही चाकरमानी आहेत ते आपल्या कामाला बसने चालले, तर काही चाकरमानी आहेत ते रेल्वे प्रशासनाच्या या गोंधळ कारभाराला वैतागून आपले परत घरी चाललेले आहेत। तरीही गर्दी झालेली आहे, वाहतूक कोंडी आहे। एकंदरीतच बसलाही तुम्ही बघू शकता प्रचंड गर्दी आहे। त्यात लहान मुलं आहेत, महिला वर्ग आहेत, विद्यार्थी वर्ग आहेत। अनेक लोक या बस स्टॉपवरती उभे आहेत, आपल्या बसची वाट बघतायत। एकंदरीतच कामावर जावं किंवा घरी जावं या दोन गोष्टीकडे वाटचाल सुरू असते चाकरमान्यांची। काही वैतागलेले चाकरमान्य परत घरी चाललेले आहेत। काही विद्यार्थी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। मित्रा, कधीपासून तू उभा आहेस आणि कुठे चाललेला आणि किती त्रास झाला? मैं मुमरा से आया हूँ। अभी मुमरा से स्टेशन ट्रेन के लिए पकड़ रहा था, पर ट्रेन तो बहुत 1 घंटा 2 घंटा लेट होने के कारण तो जैसे रिक्शा में यहाँ पे पूछा रिक्शा में कितना पैसा लगेगा, तो 60 रुपये 70 रुपये का जो फेयर बता रहे हैं, जिसके 10-20 रुपये भी नहीं होता उसके लिए। ज़्यादा रिक्शा का भाड़ा भी लग रहा है और ट्रेन तो टाइम पे भी नहीं आ रही। इसके लिए कॉलेज और पहुँचने के लिए बहुत लेट हो जा रहा है, बहुत दिक्कत प्रॉब्लम हो रही है। अजून आपल्याकडे काही कर्मचारी आहेत, कामावर आलेले आहेत का कामावर चालले आहेत? मित्रांनो विचारू, नक्की काय मित्र कुठे चालला? कामावर आलास का चाललास? कामावरून माघारी आलो परत आला? हा, आणि मुलुंडपर्यंत गेलो आणि तिथून परत आलो, कारण पुढे ट्रेनच बंद झाली। ट्रेन बंद? किती वेळ उभा होतास? मी जवळजवळ 2 तास सकाळपासून इथे उभा आहे। या गोंधळचा कारभार रेल्वे प्रशासन, त्याच्याबद्दल काय बोलशील? फारच त्यांचा त्रास आहे रेल्वेचा, आणि जवळजवळ बऱ्याच वेळा 1 महिन्यातून 3-4 वेळा तरी हा प्रॉब्लेम येत असतो रेल्वेचा। चाकरमानी परत घरी चालले, ते विद्यार्थ्यांनी आपल्या कॉलेजला सुट्टी मारलेली आहे। एकंदरीतच चाकरमानी असो, विद्यार्थी असो, महिला वर्ग असो, सर्वांचेच रेल्वे बंदमुळे हाल होत आहेत। झी 24 साठी व्हिडिओ जर्नलिस्ट रतन भौमिकसह कपिल राऊत, ठाणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।